मोठी दुर्घटना घडलेली आहे। कचऱ्याचा डोंगर इमारतीवरच कोसळलेला आहे। खरं तर कचऱ्याच्या डोंगराच्या बाजूला म्हणजे डंपिंग ग्राउंडच्या बाजूला इमारत कशी काय बांधू दिली, त्याच्यासाठी परमिशन कुणी दिली, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। झालंय असं की 9 जणांची सुटका करू शकलेले आहे प्रशासन, पण अजूनही काही जण अडकल्याची भीती व्यक्त होते। साधारण 23 जण तिथे काम करत होते असं कळतंय। बाकीच्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। काल दुपारी 1:30 वाजल्यापासून हे काम केलं जात आहे। अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा डोंगर हा ओला झाला, जड झाला आणि त्याचं भूस्खलन झालं। तो थेट वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला। बचाव कार्य काल दुपारी 1:30 वाजल्यापासून सुरू आहे। इमारतीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। आतापर्यंत 9 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। इतरांचे जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रात्रभर खोदकाम सुरू होतं आणि काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। तळमजल्यावर काही कर्मचारी अडकले तशी भीती व्यक्त होते। त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये असं सूत्रांकडून कळतंय। इमारतीखाली अडकलेले काही जण आहेत, त्यांचे नातेवाईक हे बचाव कार्याच्या ठिकाणी जमा झालेले आहेत। सगळे जण एकत्रित मिळून बचाव कार्य करतायत। लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस हे सगळे संयुक्तपणे हे कारवाई सुरू आहे, बचाव कार्य सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरात कचरा डेपोमध्ये एका इमारतीवर जो कचऱ्याचा डोंगर कोसळला होता आणि त्यानंतर जी दुर्घटना घडली होती, तो नेमका जो प्रकल्प आहे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा, त्या प्रकल्पाचं हे हेड ऑफिस आहे। आणि आपण इथे बघतो आहोत की ALR अर्थात अँटोनी लारा रिव्हिनल अशा पद्धतीची ही कंपनी आहे आणि या कंपनीचं हे कंट्रोल रूम आहे। अर्थात पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे, या सगळ्या दुर्घटनेमध्ये जी कामगार अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढल्यानंतर या संपूर्ण घटनेची आणि अर्थातच या ठेकेदाराची, ज्याच्याकडे हा ठेका देण्यात आला होता कचऱ्यापासून वीज निर्मितीचा, तब्बल 1350 कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च केले गेलेले आहेत। आणि 28 एकरवर हा सगळा जो प्रकल्प आहे किंवा एकूणच कचरा डेपो आहे तो उभारला गेलेला आहे। त्या कंपनीची किंवा ठेकेदाराची ही कंट्रोल रूम आहे। आणि अर्थात इथून जे सगळं मॉनिटरिंग होत होतं, आपण बघतोय की इथे जे सगळे सीसीटीव्ही लावलेले आहेत किंवा कचऱ्यापासून वीज निर्मिती कशी होते त्याचं सगळं जे प्रक्रिया आहे ते या कंट्रोल रूम मधनं त्याच्यावर वॉच ठेवला जात होता। अर्थात घटना घडल्यानंतर आता 20 तास होत आहेत, मात्र इथे या कंट्रोल रूम मध्ये अद्याप कुणी नाही आहे आणि त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते की या ठेकेदार कंपनीचे सगळे कर्मचारी, पदाधिकारी किंवा इथले अधिकारी नक्की कुठे गेलेले आहेत। आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। ही जेव्हा घटना घडली तेव्हा या घटनेसाठी आता कुणाला जबाबदार धरलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या अँटोनी कंपनीकडे हे या सगळ्या प्रकल्पाचा ठेका होता त्याचं हे कंट्रोल रूम किंवा हे ऑफिस आहे। आणि जी इमारत कोसळली ती याच कंपनीची ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग होती जी कोसळलेली आहे। आणि त्यामध्ये जी कामगार होते त्यांना अडकलेली ती सगळी कामगार बाहेर काढण्यासाठी मागील 18 तासापासून बचाव कार्य सुरू आहे। पुढील न्यूज हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड। मोशी इथल्या इमारत दुर्घटनेमध्ये चौकशी होणार आहे। हा कचरा प्रकल्प अँटोनी लारा रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी PPP तत्वावर चालवतो। ही पिंपरी चिंचवड पोलीस रेस्क्यू झाल्यावर करणार या दुर्घटनेची चौकशी। कचऱ्यापासून वीज निर्मितीचा ठेका अँथोनीला दिला गेला होता। ALR कंपनीकडे हा ठेका होता। त्या कंपनीचं हे कार्यालय होतं। त्यानं त्यांच्या स्टाफसाठी हे कार्यालय बनवलं होतं, पण यामधील CCTV DVR इमारतीमध्ये अडकला आहे। पिंपरी चिंचवड शहरातील कचरा डेपोमध्ये जी इमारत कोसळल्याची घटना घडलेली आहे, ती घटना नेमकी कशी घडली, आता बचाव कार्यामध्ये काय अडथळे येत आहेत आणि एकूणच बचाव कार्य जे आहे ते कशा पद्धतीने केल्या गेलं आतापर्यंत आणि 9 जणांना कशा पद्धतीने बाहेर काढलं गेलं, आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः दिलीप गायकवाड सर आहेत। सर, खरं तर अहोरात्र तुम्ही सगळे प्रयत्न करता आहात, लष्कराची एक तुकडे देखील इकडे आहे। ही घटना नेमकी कशी घडली असावी आणि काय घडलं असावं त्याबद्दल आधी सांगा। घटना तर कशी घडली आहे सगळ्यांना दिसतंयच आता। त्याच कारणामुळं
इथं लोक अडकली होती ह्या इमारतीमध्ये आणि त्यांना बाहेर येण्याचे जेवढे मार्ग होते ते सगळे त्यामुळे बंद झाले होते. तर मग आपण पर्यायी मार्ग शोधले. आपण स्लॅब तोडून स्लॅब कट करून आतमध्ये प्रवेश करून त्या लोकांचं ऑपरेशन केलेलं आहे. सुरुवातीला साधारण 4 तास लागले त्या 9 लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तोपर्यंत आपण त्यांना अन्न पाणी आणि कशा पद्धतीने सुविधा ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा काय रिस्पॉन्स येत होता? तो आम्ही जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतो तोपर्यंत फक्त त्यांचा आवाज जो आहे तो आम्हाला येत होता, परंतु त्यांच्यापर्यंत जाण्याचा किंवा त्यांना पाहण्याचा असा कुठलाही मार्ग आम्हाला सापडलेला नव्हता. फक्त आम्हाला अंदाज आला होता त्यांच्या आवाजावरून की ते नेमके कुठं असतील आणि नेमकं आम्ही त्या जागेवरती तिथं डक्ट तयार करून स्लॅब तोडून तिथं आतमध्ये प्रवेश केला. बरोबर. सर, सगळ्यात महत्वाची बाब आहे, आता एकूण किती जण आत अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणते अडथळे येत आहेत? आता एक 3 ते 4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे. बिल्डिंगमध्ये 3 असण्याची शक्यता आहे. एक जो आहे तो आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तो कॅन्टीनमध्ये बिल्डिंगकडे चाललेला होता इसम, तर तो बाहेरच्या बाजूला आहे कुठेतरी. तर बिल्डिंगमध्ये 3 लोक असण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडनं 23 एकूण कामगार अडकल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी 9 आपण बाहेर काढलेले आहेत आणि उर्वरित असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येतोय का काही, किंवा तो रिस्पॉन्स यावा म्हणून काय यंत्रणा आपण इथे कार्यरत केलेली आहे? आमच्याकडे जी लिस्ट आली होती त्याच्यामध्ये 16 लोकांची लिस्ट होती आणि एका इसमाबद्दल आम्हाला तोंडी सांगितलेलं होतं की तो बाहेरच्या बाजूला आहे. तर 16 मधले आम्ही 9 लोक रेस्क्यू करून बाहेर काढलेले आहेत आणि आम्ही येण्यापूर्वी 3 ते 5 लोक जे आहेत ते बाहेर गेल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. बरोबर. प्राथमिक स्तरावरती. पण मग ते आत्ता अडकलेले आहेत, त्यांचा रिस्पॉन्स येण्यासाठी म्हणून आपण काही लाईव्ह डिटेक्टर किंवा व्हॉइस डिटेक्टर पाठवलेले आहेत का? काय चाललेलं आहे बचाव कार्यामध्ये आत्ता? लाईव्ह डिटेक्टरचा यूज होतो आहे आता. आम्ही रात्रीच त्याची हे केली होती, म्हणजे नियोजन केलं होतं, परंतु अजूनपर्यंत तरी तसं काय लाईव्ह ऑब्जेक्ट आमच्यापर्यंत आता सापडलेलं नाही आम्हाला. जेवढे लाईव्ह होते त्या सगळ्यांना आम्ही एकदम सुरक्षित बाहेर काढलेले. एक माहिती अशी येते की एका इसमाचा पाय कापावा लागला आणि त्याला वाचवण्यात यश आलं, पण पाय कापावा लागला दुर्दैवाने. त्याची सिच्युएशन कशी होती? असा कुठलाही व्हिक्टीम नाही की ज्याचा आम्हाला पाय कट करावा लागला. नाही, ती दृश्य आहेत आपल्याकडे. तुम्ही रात्री नसाल कदाचित, पण ते दृश्य इथे आपल्या याच ऑपरेशन मधला आहे तो. तर त्या संदर्भात काही माहिती आहे? आतमध्ये असं काय घडल्याचं आम्हाला तरी माहित नाही, कारण ऑपरेशन आता काय अडथळे येत आहेत? आता अडथळे जे येतात तेच आहे की जो कचरा आहे त्या कचऱ्यामुळे जास्त अडथळे येतात. तर आम्ही जेवढं पॉसिबल होईल तेवढं ते कचरा हटवून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्यामुळे आपण बघतोय की शर्थीचे प्रयत्न, युद्ध पातळीवरचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. अग्निशमन दल विभागाचे हे अधिकारी होते ज्यांनी आपल्याला ही संपूर्ण घटना कशी घडली आणि बचाव कार्यामध्ये नेमके काय अडथळे येतात त्याबद्दल सांगितलंय. खरं तर अजूनही जे अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत संपर्क होत नाहीये आणि त्यामुळे चिंतेची बाब आहे. मात्र या सगळ्यांची जी बचाव कार्याचे प्रयत्न आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि या प्रयत्नांना यश येईल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.